नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपण पशुपतीनाथ व्रताबद्दलचे पूजाविधी याबद्दल माहिती घेतलेली आहे. ते आपण या व्हिडिओमध्ये पशुपतीनाथ व्रताचे काय नियम आहेत ते जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पशुपतीनाथ व्रताचा व्हिडिओ मी या अगोदर चॅनलवर टाकलेला आहे. व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे मी या व्हिडिओमध्ये पशुपतीनाथ व्रताचे नियम सांगणार आहेत. पशुपती व्रत करताना हे नियम पाळायचे आहेत तुम्हाला. पशुपती व्रत करणाऱ्या व्यक्तीने मंदिरात जाते वेळेस पायात चप्पल घालायची नाही. पशुपती व्रत नवरा बायको जोडीने करत असतील तर मंदिरात जाते वेळेस पूजेचे ताट दोघांचे वेगवेगळे असायला पाहिजे. पशुपती व्रताची पूजा सोमवारी सकाळी आणि संध्याकाळी असते, त्यामुळे पूजेच्या ताटात 2 वेळा पूजा करता येईल एवढी सामग्री सोबत घेऊन जायची आहे. लक्षात असू द्या, पूजेचे ताट 2 टाईम तेच वापरायचे आहे, सकाळी आणि संध्याकाळी. 5 सोमवार एकाच मंदिरात पशुपती व्रत करावा. तुम्हाला मंदिर बदलता येणार नाही. एकाच मंदिरात हे 5ही सोमवारचे व्रत करायचे आहे. जर तुम्ही रेंटने राहत असाल तर पशुपती व्रत सुरू असताना तुम्ही दुसरीकडे रूम पण बदलू शकत नाहीत. पशुपती व्रत करते वेळेस जर सोमवारी एकादशी आली तर तुम्ही सोमवारी पशुपती व्रत करू नये. फक्त एकादशी करावी आणि 1 सोमवार जास्त करावा, म्हणजे 6 सोमवार करायचे आहे. पशुपती व्रत करते वेळेस जर मासिक धर्म आला तर त्या दिवशी फक्त उपवास करावा. मंदिरात जाऊन पूजा करू नये व 1 सोमवार जास्त करावा. पूजा करते वेळेस श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करावा किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकतात. संध्याकाळच्या पूजेला जे 5 कणकीचे दिवे तुम्ही लावणार आहात ते तुपाचेच असावेत. जे आपण संध्याकाळच्या पूजेला 6 कणकीचे दिवे बनवणार आहात ते कणकीच्या दिव्यामध्ये बनवताना त्या पिठामध्ये मीठ घालायचे नाही आहे. बिना मिठाचेच हे 5 दिवे बनवायचे आहेत. श्रावण महिन्यात हे व्रत केले तर चालते का? तर पशुपती व्रत हे श्रावण महिन्यामध्ये करता येणार नाही. श्रावण महिन्यामध्ये आपल्याला फक्त श्रावण सोमवार करता येतील, त्यामुळे पशुपती व्रत अधिक महिना व श्रावण महिन्यामध्ये करू नये. पशुपती व्रत करते वेळेस तुम्हाला संपूर्णपणे नॉनव्हेज बंद करावे लागेल. पशुपती व्रत सुरू केल्यापासून ते उद्यापन होईपर्यंत तुम्हाला नॉनव्हेज खाता येणार नाही व आपल्या घरामध्ये पण नॉनव्हेज बनवता येणार नाही. जसे आपण श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये नॉनव्हेज बनवत नाहीत, तसेच पशुपती व्रत सुरू केल्यानंतरही उद्यापन होईपर्यंत नॉनव्हेज खाण्यास व घरामध्ये बनवण्यास टाळावे. पशुपती व्रत करताना किंवा महादेवाच्या मंदिरात आपण रोज पूजा करत असाल तर ज्यावेळेस आपण शिवलिंगावर जल अर्पण करत असतो त्यावेळी आपले चेहरा हा उत्तरेकडे असायला हवा, म्हणजेच आपल्याला दक्षिणेच्या बाजूने बसावे लागेल, म्हणजे आपला चेहरा हा उत्तरेकडे असेल व शिवलिंगावर पाणी अर्पण करावे लागेल. व त्यानंतर तुम्ही पश्चिमेला किंवा पूर्वेला बसून उर्वरित जी पूजा आहे ती केली तरी चालेल, कारण पशुपती व्रत हा आपण आपल्या इच्छा व आकांक्षा पूर्ण होण्यासाठी महादेवाकडे करीत असतो. त्यामुळे पूजा तुम्ही कुठेही बसून करू शकतात, परंतु पाणी अर्पण करताना दक्षिणेकडे बसून आपले मुख उत्तरेकडे असणे गरजेचे आहे. त्याने आपल्या मनातील इच्छा व आकांक्षा देवादिदेव महादेव पूर्ण लवकर करतात. परंतु प्रत्येक मंदिरामध्ये खूप गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यामुळे जर जागा मिळाली तर दक्षिणेला बसूनच पाणी अर्पण करावे आणि जर जागा मिळाली नाही तर जिथे जागा मिळेल तिथेच बसून तुम्ही ही पूजा करून घ्यावी. पशुपती व्रत करते वेळेस आपल्याला घरातील शिवलिंगाची पूजा करून हा व्रत करता येणार नाही, कारण मंदिरातील शिवलिंग हा स्थापित केलेला असतो, तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती हलवता येत नाही. त्यामुळे पुराणांमध्ये असे सांगितले आहे की मंदिरामध्ये देव महादेवांचा वास असतो आणि आपण आपल्या घरातील देवघर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवले तर आपल्याला घरातील महादेवाची पिंड म्हणजे शिवलिंग एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवले जाऊ शकते. त्यामुळे मंदिरात जाऊनच पशुपती व्रताची पूजा करावी. पशुपती व्रत करताना जर तुमच्याकडे बेलपत्र उपलब्ध असतील तर 101 बेलपत्र वाहिले तर चालतील. जर नसतील तर आपल्याकडे जेवढे उपलब्ध असतील तेवढे तुम्ही अर्पण करू शकतात. पण लक्षात असू द्या, सकाळच्या पूजेला जेवढे अर्पण केलेत तेवढेच संध्याकाळच्या पूजेला बेलपत्र अर्पण करावे लागतील. म्हणजेच तुम्ही 11, 21, 51 जेवढे अर्पण केलेले आहेत तेवढेच आपण संध्याकाळच्या पूजेला अर्पण करायचे आहेत. जो एक दिवा आपण मंदिरातून घरी घेऊन येणार आहोत तो मुख्य दाराच्या उजव्या बाजूस प्रज्वलित करावा लागतो. तो दिवा मावळल्यानंतर त्या दिव्याला तुम्ही गाईला चारू शकता किंवा तो वाहत्या पाण्यामध्ये सोडून देऊ शकतात.
मंदिरात घेऊन गेलेले 5 दिवे हे आपल्याला शिवलिंगाच्या समोर एका पेपरवरती ठेवून प्रज्वलित करावे लागतात. ते दिवे उचलून ताटात ठेवून कधीही पूजा करू नये. पूजेच्या ताटामध्ये जी आरती आपण घेऊन गेला आहात त्या आरतीनेच आरती करावी. पशुपतीनाथ व्रत करतेवेळी जो नैवेद्य आपण बनवणार आहोत त्यामध्ये मीठ चालणार नाही. नैवेद्य हा कधीही गोड असावा, त्यामुळे कृपया करून नैवेद्य बनवते वेळेस मिठाचा वापर करू नये. पशुपती व्रत उद्यापन करताना शेवटच्या सोमवारी आपल्याला 6 दिवे आणि नैवेद्य घेऊन जावा लागेल, कारण पशुपती व्रत हा 5 सोमवारचा असतो. त्यामुळे उद्यापना दिवशी सुद्धा इतर 4 सोमवारी जशी पूजा केली तशीच करून उद्यापन करावे लागते. उद्यापनाच्या दिवशी जर एकादशी आली असेल तर त्या दिवशी आपण पशुपतीनाथ यांचा उपवास करू शकता, परंतु उद्यापन करता येणार नाही आणि तो सोमवारही पशुपती व्रतामध्ये पकडला जाणार नाही. पशुपतीनाथ व्रताचा महिमा अतिशय शक्तिशाली आणि अद्भुत आहे. जर तुम्ही हे व्रत मनापासून आणि श्रद्धेने केलं तर तुम्हाला अनेक आजारांपासून किंवा अनेक अडचणींपासून होणारा त्रास हे व्रत केल्याने दूर होऊ शकते. पशुपती व्रतात काय खावे? फळं खाऊ शकतात, चहा पिऊ शकतात. पशुपती व्रत हे पुरुष करू शकतात का? तर हो, पुरुष पण हे पशुपती व्रत करू शकतात. आता उद्यापनाच्या वेळेस आणि नारळाने आपण जे दक्षिणा ठेवत असतो त्याचं काय करायचं? जो आपण नारळ आणि दक्षिणा घेऊन गेलेला आहात ते महादेवाच्या पिंडीसमोर आपल्याला अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर तो नारळ उचलून तुम्ही एखाद्या पुजाऱ्याला देऊ शकतात आणि दक्षिणा आहे ती दक्षिणा पेटीत टाकायची आहे किंवा एखाद्या गरिबाला दान करू शकतात. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. जर कोणाला काही विचारायचे असेल तर त्यांनी कमेंटमध्ये विचारू शकतात. तर हे आहेत पशुपतीनाथ व्रताचे नियम. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.